नमस्कार, मी आहे रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ट्रॅव्हल चालकाकडून फायनान्सची बाकी रक्कम 2 आठवड्यांपूर्वी भरून सुद्धा आरोपीने जबरदस्तीने इनोवा कार जप्त केली आणि ती परत देण्यासाठी तब्बल 35,000 रुपयांची खंडणी मागितली। ही घटना शेगाव येथे घडली। आरोपींनी कार सीजिंग यार्डमध्ये नेऊन ड्रायव्हरला धमकावला आणि घटनास्थळावरून पळवून लावलं। सदर पोलिसांनी अकोल्याच्या MIDC परिसरातून 4 मुख्य आरोपींना अटक केली असून इनोवा कार देखील जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणात उर्वरित आरोपी आणि बँक कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। नागपूरच्या खापरखेडा परिसरात 11 वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण करून गळा दाबून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण शहर हादरलेलं आहे। पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलेला असून त्यामधील एक आरोपी मृतकाच्या कुटुंबासोबतच राहत होता आणि शव सापडल्यावर घटनास्थळी जमलेल्या गर्दीतही उभा होता। ही अमानुष घटना फक्त पैशाच्या लालसेतून घडल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। मृतकाच्या वडिलांना मध्य प्रदेशातील शेती विक्रीतून मोठी रक्कम मिळाली असण्याची अफवा आरोपींपर्यंत पोहोचली होती। याच कारणामुळे त्यांनी अपहरण करून गळा दाबून हत्या केली। शव चक्क 2 दिवस चनकापूरच्या क्वार्टरमध्ये लपवून ठेवण्यात आलं होतं आणि नंतर झाडीत टाकण्यात आलं। खापरखेडा आणि चनकापूर भागात संतापाचे लाट उसळले असून नागरिकांनी आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे। पुणे शहरातील कोथरूड परिसरात उशिरा रात्री झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली आहे। निलेश घायवळ टोळीच्या 5 गुंडांनी केवळ किरकोळ वादातून एका तरुणावर अंधाधुंद गोळीबार केला। ही धक्कादायक घटना मुठेश्वर मंदिराजवळ घडली। पीडित तरुण रस्त्याच्या कडेला उभा असताना त्याला बाईकला रस्ता न दिल्यानं टोळीने त्याच्यावर थेट 3 गोळ्या झाडल्या। गंभीर जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। विशेष म्हणजे ही घटना कोथरूड पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पोलिसांनी 4 गुंडांना यामध्ये अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। नागपूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वेगाने धावणाऱ्या वाहनाने थरकाप उडवलाय। मलकापूर जवळ रणथंभ परिसरात इको कार आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे। ही दुर्घटना रात्री सुमारे 12 वाजताच्या दरम्यान घडली। भुसावळहून मलकापूरकडे येणारी इको कार हॉटेल एकताजवळ ट्रेलरला जोरात धडकली। धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झालाय। मृतांमध्ये कार चालकासह 3 महिला आहेत। त्यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झालाय। दसरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून ट्रेलर चालकाचा शोध सुरू केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस देशभरात साजरा केला जातोय। देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव मिळत आहे। तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक SS राजमौली यांनी पंतप्रधान मोदींना खास शुभेच्छा दिल्यात। राजमौली यांनी आपल्या संदेशात लिहिलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भगवान नेहमी तुम्हाला निरोगी, ऊर्जावान आणि आनंदी ठेवो। तर आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।